आज अहमदनगर इथे ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत एल्गार मेळावा। या मेळाव्यामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर यांच्यासह इतर नेते उपस्थित असतील। मराठा आरक्षणासंदर्भात आज सल्लागार समितीची बैठक। निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल। मराठा आरक्षणासाठी तब्बल 2,72,57,735 घरांचा सर्वे पूर्ण। या सर्वेमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 97% सर्वे झाल्याची नोंद। मराठा आरक्षणासंदर्भात रत्नागिरी जिल्ह्याचा 100% सर्वे पूर्ण। राज्य मागास वर्ग आयोगाला रत्नागिरी जिल्ह्याचा अहवाल सादर। मराठा आरक्षणासंदर्भात पोस्ट केल्याप्रकरणी शिक्षकांना नोटीस। या पोस्टद्वारे जातीय तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत जालना जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत 27 शिक्षकांना नोटिसा। राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आदेशाने मनोज जरांगेंच्या सुरक्षेसाठी 2 सशस्त्र पोलिसांचा 24 तास बंदोबस्त। जरांगेंना सुरक्षा पुरवण्याची सकल मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती। जर विजयोत्सव साजरा केला तर मग पुन्हा उपोषण का? राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल। आरक्षणाची वस्तुस्थिती तपासून पाहण्याचाही दिला सल्ला। तर मराठा समाजात गैरसमज पसरवू नका, तुम्हाला मराठा समाज मानत होता। मनोज जरांगेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। भाजप आमदार गणपत गायकवाडांचा शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार। उल्हासनगरमधल्या हिललाईन पोलीस स्थानकातली घटना। गणपत गायकवाडांसह 3 जण अटकेत। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या। साळवींच्या पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावलाय। कोकणातल्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे राज्यभरात दौरा करणार। प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा। मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रा वाशिममध्ये पोहोचली। शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केली बुद्धविहार इथे प्रार्थना। उपस्थितांना केलं मार्गदर्शन। उद्धव ठाकरे 4 आणि 5 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर। संवाद यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। आमदार वैभव नाईक यांच्याकडून कुडाळमध्ये होणाऱ्या सभास्थळाची पाहणी। हुकुमशाहीला आपण हिंदुत्व मानत नाही, उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेत हल्लाबोल। घराणेशाहीला विरोध करताना तटकरेंचं घराणं कसं चालतं? भाजपला सवाल। सत्ता गेल्यामुळे वैफल्यग्रस्त झाल्यामुळे ठाकरेंच्या मनात केवळ द्वेष पसरलाय। हिंदुत्वाचा विचार आणि पक्ष सगळं काही त्यांनी गमावलं। कोकणचा हा दौरा म्हणजे नौटंकी असून ठाकरेंनी आता उरलेला पक्ष सांभाळावा। राधाकृष्ण विखे पाटलांची टीका। उद्धव ठाकरेंची गटारगंगा सध्या रायगडमध्ये वाहते। मात्र 2.5 वर्ष घरी बसून कोकणातल्या लोकांसाठी त्यांनी काय केलं ते सांगा। भाजप आमदार अतुल भातखळकरांचा बोचरावार। शब्दांचे बुडबुडे आणि टोमणे मारण्यात काहीच अर्थ नाही। आम्ही उद्धव ठाकरेंबाबत नेहमीच चांगलं बोलतो, मात्र ठाकरेंनी त्यांच्या लोकांना आता अडवायला हवं। 2.5 वर्षात ठाकरेंनी जनतेला काहीच दिलं नाही, केसरकरांची टीका। उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरच्या दौऱ्यावर। ग्रामदैवत सिद्धरामेश्वराचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात करणार। दौऱ्यामध्ये सोलापूरमधले माजी आमदार दिलीप माने आणि माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांची भेट घेणार। धुळ्यामध्ये अजित पवारांच्या स्वागतासाठी बॅनर्सवरती अजित पवारांचा उल्लेख, भावी मुख्यमंत्री असा। भाजपने यापूर्वी सुद्धा गाव चलो अभियान पार पाडलंय। यावेळी देशातला रेकॉर्ड असेल। पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते गावांपर्यंत 100% पोहोचतील, फडणवीसांची प्रतिक्रिया। संभाजीराजे छत्रपती कोल्हापूरमधून लोकसभेची जागा लढवण्याची शक्यता। आजपासून कोल्हापूरमधल्या मतदारसंघाचा आढावा घेणार। महाविकास आघाडी आणि स्वराज्य संघटनेच्या आघाडीची शक्यता। जर विरोधक एक नाहीत तर ते मजबूत सरकार कसं देतील? अजित पवारांचा सवाल। नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आल्याचंही वक्तव्य। भाजपचा पराभव ही आमची प्राथमिकता, त्यानंतर जागा वाटप, संजय राऊतांचं वक्तव्य। तर भाजप विरोधात लढायला आम्ही सर्वजण एकत्र आलोय। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर 48 जागा महाविकास आघाडी एकत्रित लढेल, पटोलेंचं विधान। आगामी निवडणूक संविधानासाठी आणि एकात्मतेसाठी महत्त्वाची। आता देशातल्या सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य।
मुळातच इंडिया आघाडीचं अस्तित्व संपलंय, नितीश कुमार बाहेर पडलेत, ममता बॅनर्जी त्यांना संमती देत नाहीयेत, त्यातच आता बिघाडी झालेली आहे। इंडिया आघाडीतील एकाही नेत्याकडे नेतृत्वाची क्षमता नाही, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका। महाराष्ट्राच्या राजकारणात 2 नाटकं लिहिली गेली, त्या नाटकांचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते अजित पवार आणि एकनाथ शिंदे होते। मंत्री उदय सामंतांचं मिश्किल विधान। झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी काँग्रेसचा राजीनामा देणार नाहीत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं स्पष्टीकरण। भुजबळ आणि आपण दोघेही जण बाळासाहेबांच्या तालमीतले आहोत, त्यामुळे त्यांनी शिवसैनिकाला चॅलेंज करू नये, संजय गायकवाडांचं भुजबळांना प्रत्युत्तर। पंढरपूरमध्ये ओबीसी समाजाचं जोडे मारो आंदोलन, आमदार संजय गायकवाडांनी भुजबळांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध। संजय गायकवाडांनी छगन भुजबळांबद्दल बोलणं योग्य नाही, हसन मुश्रीफांचं मत। भुजबळांना टार्गेट केलं जातंय, त्यांच्या पक्षातला एकही नेता त्यांच्या बाजूने उभा राहिला नाही, भुजबळांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही असं म्हणत सर्वांनीच पळ काढला, आव्हाडांची प्रतिक्रिया। जे घडलं ते योग्य नाही, भुजबळांनी ओबीसींसाठी गेली कित्येक वर्ष लढा दिलाय, संजय गायकवाडांना जे सांगायचे ते मुख्यमंत्री सांगतील, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याचं दीपक केसरकरांचं वक्तव्य। आमदार संजय गायकवाड यांचे छगन भुजबळ यांच्या बाबतीतली वक्तव्य ही 2 पक्षांमध्ये फूट पाडणारी, आम्ही हे कदापि सहन करणार नाही, अजित पवार गटाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचं वक्तव्य। आपण महाविकास आघाडीसोबत नाही, केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत, काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे, प्रकाश आंबेडकरांची ऑफ द रेकॉर्ड माहिती। जो कुटुंबाचा झाला नाही तो शरद पवारांचा होऊ शकत नाही, तो कार्यकर्त्यांचा कसा होणार, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची सुनील तटकरेंवर टीका। आपण अब्दुल सत्तार यांच्यामुळे खासदार झालो, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य, तर जलील आणि माझा पक्ष वेगळा असला तरी आमचं हृदय एक आहे, अब्दुल सत्तार यांचं विधान। देशातला बेरोजगारीचा दर गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये विक्रमी होता, मात्र अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या एका अहवालानुसार देशातली बेरोजगारी भयंकर आहे, त्यामुळे लोकसभेत आपण बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला, सुप्रिया सुळेंची माहिती। आपला टोलला विरोध नाही, परंतु टोल वसुलीमध्ये पारदर्शकता गरजेची, राज ठाकरेंची मागणी, आज मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची दिली माहिती। नाशिक दौरा संपवून राज ठाकरे मुंबईच्या दिशेने परतत असताना ठाणे टोल नाक्यावरती ट्रॅफिक जाम, ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या राज ठाकरेंनी ठाकरे शैलीमध्ये ट्रॅफिकचं निराकरण केलं, स्वतः ठाणे मुलुंड टोल नाक्यावरती उभं राहत वाहतूक कोंडी हटवली। बीडच्या औद्योगिक विकासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक, औद्योगिक विकासासाठी 75 कोटी रुपये मंजूर केल्याची उदय सामंत यांची माहिती। उद्योग मंत्री उदय सामंतांच्या हस्ते बीड इथले जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडेंच्या शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरनं आंदोलकांनी जुनं कार्यालय पेटवलेलं होतं। आपण राजकारणात आलो नसतो तर एक उत्तम क्रिकेटर झालो असतो, मात्र आता राजकारणात सुद्धा भल्या भल्यांच्या गुलीवरती षटकार ठोकतो, उदय सामंतांचं विधान। 19 फेब्रुवारीला कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचं उद्घाटन होणार, वरळी ते मरीन ड्राईव्ह या 10 किलोमीटर रस्त्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण। 25 एप्रिलला गोखले पुलावरनं रहदारी सुरू केली जाईल, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची घोषणा, पश्चिम उपनगरातल्या मुंबईकरांना मोठा दिलासा। युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक, नागपूर विद्यापीठात कार्यकर्त्यांचं आंदोलन। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभाविपचा गोंधळ, रामायण कलाकारांच्या जीवनावरील नाटकाचा प्रयोग उधळून लावला, नाटकातील कलाकारांना अभाविप कार्यकर्त्यांकडून मारहाण। नाशिकच्या येवला लासलगाव मतदारसंघात मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते 13 विकास कामांचं उद्घाटन, तुमचं आमचं एग्रीमेंट हे विकासाचं आहे, भुजबळांचं मतदारांना आवाहन। अहमदनगरमध्ये झालेल्या वकील दाम्पत्याच्या हत्येची घटना समोर आल्यावर राज्यभरातील वकील संघटना आक्रमक, मुंबईतल्या आझाद मैदानात राज्यभरातल्या वकिलांचं आंदोलन। भिवंडीच्या वाशेरे गावात गोदाम विकासकाच्या फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांचं साखळी उपोषण, गेल्या 4 वर्षांपासून विकासकानं शेतकऱ्यांना भाडं दिलं नसल्याचा आरोप।
संप काळामध्ये कार्यमुक्त केलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावरती पुन्हा रुजू करावं, या मागणीसाठी सिंधुदुर्गात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा सेविकांचं तिरडी आंदोलन. आशा सेविका आणि गटप्रवर्तिकांचं मानधन वाढवण्याची मागणी. सोलापूरमध्ये हिंदू स्मशानभूमीच्या दुरावस्थेच्या मुद्द्यावरनं प्रहार संघटना आक्रमक. राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत प्रहार संघटनेच्या वतीनं अनोखं आंदोलन. वर्ध्याच्या तुळजापूर रेल्वे स्थानकाबाहेर नागरिकांचं साखळी उपोषण. जलद गाड्यानं थांबा देण्याची मागणी. उपोषणामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग. पंढरपूरच्या मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी असलेल्या 24 गावातील पदाधिकारी आक्रमक. स्वातंत्र्यपूर्व काळापासून दुष्काळात असूनही शासन फक्त आश्वासन देत असल्याचा आरोप. नागपूरजवळच्या उमरेड करंडला अभयारण्यामध्ये नवीन वाघाचा प्रवेश. या वाघाला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. गोंदियामध्ये विदेशी पक्ष्यांचं आगमन. रेड क्रेस्टेड पोचाड हा पक्षी गोंदियात दाखल. या विदेशी पक्ष्यांना पाहण्यासाठी पक्षीमित्रांची गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.